नमस्कार मंडळी, तुम्हाला पुण्यामधील असं मंदिर माहीत आहे का, जिथे आतमध्ये जाण्यासाठी कमरेच्या वरील कपडे काढून जावं लागतात आणि खूप छोट्या गुहेमधून जावं लागतं. जन्माच्या वेळेस नारायण रूपी 9 नाथांनी पृथ्वीवरती जन्म घेतला होता. त्या 9 नाथांपैकी असलेले हे आहे कानिफनाथ यांचं येथील मंदिर. पुण्यामधील सासवडमध्ये बोबदेव हा खूप प्राचीन असा घाट आहे. तो घाट ओलांडल्यानंतरच आपल्याला तिथे एका डोंगरावरती पाहायला भेटतं हे असलेलं प्राचीन मंदिर. मंदिराच्या जाण्याच्या मार्गावरच आपल्याला हे पाहायला भेटतं ते वेताळ बाबांचं मंदिर. आणि ह्याच्याच शेजारी ज्यांनी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला ते कृष्णाजी फडतरे उर्फ बापू यांचा इथे आपल्याला पुतळा पाहायला भेटतो. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी वरतीच नवनाथाची असलेल्या जन्मकथेचं इथे संपूर्ण प्रकारे चित्रीकरण खूप हृदयदर्शी आपल्याला पाहायला भेटतं. थोडंसं आतमध्ये आल्यानंतर आपल्याला महादेवाची पिंड आणि समोर नंदी तसेच संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचं आपल्याला इथे सुंदर प्रकारे दर्शन होतं. मुख्य मंदिराकडे जाण्यासाठी अशा प्रकारे आपल्याला संगमरवरी दगडाच्या पायऱ्या आपल्याला पाहायला भेटतात. मुख्य प्रवेशद्वारावरच हनुमानाचं सुंदर असं चित्र. थोड्याशा पायऱ्या चढून गेल्यानंतर आपल्याला मुख्य मंदिराचं प्रवेशद्वारावरती असलेलं संत कानिफनाथ महाराजांचं शिल्प पाहायला भेटतं. मंदिराच्या दोन्ही बाजूस सोनेरी कलरचे 2 भले मोठे हत्ती आणि मधोमध भली मोठी घंटा आपल्याला पाहायला भेटते. मंदिराच्या आतमध्ये जाताच अनुभूती होती ते पूर्णपणे बाहेरच्या जगातील दुःख विसरून आपण जणू काय सुख प्राप्त करण्यासाठी ह्या मंदिराच्या अवतीभोवती. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याबाहेरचा भाग हा पूर्णपणे चांदीने सजवलेला आहे आणि ह्या समोरच असलेल्या पादुका आपण पाहू शकता. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये जाण्यासाठी आपल्याला समोर जे पाहताय ते छोट्याशा गुहेच्या तोंडामधनं आपल्याला जावं लागतं. कितीही जाडा माणूस असला जर त्याच्या मनामध्ये खरी श्रद्धा आणि भक्ती असेल तर तो ह्या छिद्रामधून सहजरित्या आतमध्ये खूप सहजरित्या जातो. इथे श्री कानिफनाथ महाराजांबद्दलचं एक सुंदर वाक्य आपल्याला पाहायला भेटतं. ते म्हणजे असे की अशी श्रद्धा ज्याच्यावरी त्यासी दिसे हा कानिफ मुरारी. म्हणजेच ज्या भक्ताच्या मनामध्ये खरी श्रद्धा आहे, खरी भक्ती आहे, त्या भक्ताला आतमध्ये जाण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. त्याचा लठ्ठपणा सुद्धा त्याला रोखू शकत नाही. कारण त्याच्या मनामध्ये जर खरी श्रद्धा असेल तर तो ह्या छोट्याशा गुहेमधनं नक्कीच आतमध्ये जाणार. कानिफनाथ महाराज यांची समाधी ही अहिल्यानगरमधील मढी या ठिकाणी आहे. तर तुम्हाला प्रश्न पडेल की हे मंदिर पुण्यामध्ये कसं काय, तर त्यामागे एक कथा आहे. येथे पुण्यामध्ये बोबदेव घाटामध्ये गवळी नावाचे एक गृहस्थ राहायचे. ते गृहस्थ दर महिन्याला मढी येथे अहिल्यानगरमध्ये संत कानिफनाथ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी जायचे. काही कालांतराने त्यांचं खूप वय झाल्यामुळे त्यांना तिथे जाणे शक्य होईना. त्याच्यामुळे ते शेवटी एक वेळेस अहिल्यानगरमधील मढी या ठिकाणी गेले आणि तेथे त्यांनी संत कानिफनाथांना विनंती केली की आता इथून पुढे माझं वय झाल्यामुळे मला काही तुझ्या दर्शनाला येणार नाही. तर त्यावरती संत कानिफनाथ महाराजांनी त्यांना दर्शन दिले आणि त्यांनी सांगितले की मी पण तुझ्यासोबत येतो तुझ्या गावी आणि तिथेच स्थायिक होतो. त्यानंतर स्वतः कानिफनाथ महाराज हे येथे बोबदेव घाटापाशी इथे आले आणि त्यांनी इथेच पुढची 25 वर्षे ही इथेच साधना केली. कानिफनाथाचा जन्म हा हिमालयामधील एका हत्तीच्या कानातून झाला होता. त्याच्यामुळे त्यांना कानिफनाथ हे नाव पडले होते. कानिफनाथ महाराजांच्या जन्माचा सुंदर असा देखावा आपल्याला मंदिराच्या डाव्या बाजूलाच आपल्याला खूप छानरीते पाहायला भेटतो. पृथ्वीच्या निर्मितीच्या वेळेसच ब्रह्माच्या वीर्यामधून नवनाथाची निर्मिती झालेली होती. मानवामध्ये प्रेम संयम भावना याचा जास्तीत जास्त संचार व्हावा आणि त्याची जी भूमिका होती त्या नवनाथांची ही जास्त मोलाची होती. ती म्हणजे मानवामध्ये हे सर्व गुणधर्म रुजवण्यासाठी. कानिफनाथ मंदिराच्या शेजारीच आपल्याला अजून काही देवांची मंदिरे ही पाहायला भेटतात. त्याच्यामधीलच हे असलेले काळ भैरवनाथाचे हे सुंदर असे मंदिर. मंदिराच्या आतमध्ये जातानाच आपल्याला राक्षसी मुख म्हणजेच कीर्तिमुख लागतं आणि असे सुंदर असं दगडाचं बांधलेलं हे प्राचीन
काळ भैरवनाथाचं मंदिर आपल्याला खूप छानरित्या इथे मोहन करून जातं. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची पार्श्वभूमी ही खूप मोठ्या प्रमाणात आणि जुनी आहे आणि त्याचाच इथे उल्लेख आपल्याला विठ्ठल मंदिराचं दर्शन आपल्याला इथं पाहायला भेटतं आणि वारकरी संप्रदायातील प्रमुख असलेले विठ्ठलाचं दर्शन आपल्याला इथं खूप छानरित्या घेता येतं. पवनपुत्र हनुमान जे साक्षात आपल्याला इथे पाहायला भेटतात, त्यांचंही छानसं शिल्प आणि मंदिर इथं आपल्याला खूप छानरित्या पाहायला भेटतं. देवाचे देव महादेव यांचंही इथे खूप छान प्रकारे सुंदर अशी पिंड आपल्याला पाहायला भेटते आणि पिंडीच्या बाहेरच नंदीचंही सुंदर शिल्प आपल्याला खूप छान पाहायला भेटतं. श्री क्षेत्र कानिफनाथ येथे खूप मोठ्या प्रमाणात भाविक हे येत असतात आणि ते खूप वेगवेगळ्या भागामधून येत असतात. त्यांच्यासाठी इथे ठीक दररोज 12 वाजता दुपारी अन्नछत्राची ही सोय केलेली असते. जर तुम्ही पुण्यामध्येच राहत असाल तर अगदी 25 किलोमीटर अंतरावरतीच आपल्याला हे कानिफनाथ महाराजांचं मंदिर आपल्याला पाहायला भेटतं. तुम्ही अगदी 25 किलोमीटर म्हणजे अगदी पुण्याच्या कुठल्याही कोपऱ्यातून अगदी 1 तासाच्या आतमध्ये मंदिराच्या अवतीभोवती जाऊ शकता आणि इथे गेल्यानंतर आपल्याला पाहू शकता की याच्या छोट्याशा गुहेमधनं मंदिराच्या आत प्रवेश करावा लागतो. इथे जवळच अजून एक असं छानसं मंदिर आपल्याला पाहायला भेटतं, ते म्हणजे दत्तांचं. तर अशा प्रकारे दत्त महाराजांच्या दर्शनाने आज आपला हा प्रवास आपण इथेच संपवत आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आणि व्हिडिओमधली माहिती कशी वाटली हे नक्कीच कमेंटद्वारे आपल्याला कळवा आणि आपला चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर